नमस्कार. आपण रुई या गावामध्ये ऊसाची तोड चालू आहे आणि ज्या ऊसाला जीपी बायोकटचं आधुनिक तंत्रज्ञान यूज केलं आहे. आता काय फरक झाला आहे हे आपण त्या शेतकऱ्यांच्याकडून आपण विचारून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव वर्धमान अशोक मूर्तिसे. मी रुईचा रहिवासी आहे आणि माझा ह्या प्लॉटला मी 25 गुंठ्यासाठी जीपी बायोफरचे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. अच्छा अच्छा. आता मला सांगा की तुम्ही कधीपासून हे जीपी बायोची टेक्नॉलॉजी आधी टोटल क्षेत्र तुमचं किती आहे? टोटल क्षेत्र 1 एकर आहे. एकर ह्यातल्या तुम्ही किती 25 गुंठ्याला 25 गुंठ्यासाठी वापरलं 15 गुंठ्यासाठी वापरलं. ओके. तर त्या 25 गुंठ्याला वापरलं, मग 15 गुंठ्यासाठी का वापरलं होतं? 15 गुंठ्यामधला प्लॉट ऑलरेडी पुढेच होता. बरं. त्यामुळे तो प्लॉट पुढेच होता. अच्छा. त्याला घेतलं. बरं. आणि हा प्लॉट काय होता? त्यामध्ये सोयाबीन असल्यामुळे फुटवाच नव्हता आणि पूर्णपणे मागं पडलेला प्लॉट. अच्छा. म्हणजे काय फरक, म्हणजे मागं म्हणजे काय साईजमध्ये फरक? फुटवा नव्हता, उंचीमध्ये? फुटवा नव्हता, उंची नव्हती. अच्छा. म्हणजे ती भरणीला आलता का प्लॉट आधी? तो प्लॉट भरणीला आलता. जो प्लॉट अजून जवळजवळ 15 ते 20 दिवस मागवता ते आपण मागवता. बरं. आपली टेक्नॉलॉजी कधीपासून तुम्ही यूज केला आहे? मी सोयाबीन काढल्यानंतर वापरलं यामध्ये. अच्छा. सोयाबीन काढल्यानंतर. ओके. त्यावेळेला तो प्लॉट भरणीला आलता ते. ओके. आता मला सांगा, ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्हाला म्हणजे पिकामध्ये काय बदल वाटला, म्हणजे फरक काय वाटला तुम्हाला? ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर 20-1 दिवसानंतर यामध्ये भरपूर फुटवा झाला. बरं. जवळजवळ 7 ते 8 फुटवे तयार होते एका गड्ड्याला. बरं. आणि पेराची साईज म्हणा किंवा पेरामध्ये पेरं तिकडल्या वरच्या प्लॉटच्या आणि खालच्या प्लॉटमध्ये पेराची साईज काय होती किंवा त्यांची संख्या काय होती पेरांची? यामध्ये पेराची संख्या जवळजवळ 35च्या लेवलला आहे आता. बरं. आणि 36. वरच्या प्लॉटमध्ये 30 पर्यंत होते पेरे. 30 पर्यंत केले, म्हणजे तो प्लॉट पुढं असून सुद्धा 30 पेरे आणि प्लॉट मागा असून याची 35 पेरे. ओके. आता ही काय प्लॉट आता तुटायला चालू आहे. ओके. आता ही मुकदम आहेत, तर यांना आपण विचारूया की त्यांनी जे तोडलं, आता वरचा प्लॉट त्यांनी तोडला आहे, मग तिथं त्या ऊसामध्ये किती कणके पडत होते आणि इकडल्या साईडला किती पडत होते? इकडे 3 पडत होते, ह्या साईडला इकडे 2 पडत होते, ह्या साईडला 3 पडत. म्हणजे वरच्या बाजूला जो आता तोडलेला आहे तिथं 2 कणके पडत होते आणि इकडं 3 पडतात. अच्छा. ऊसाच्या वजनामध्ये तुम्हाला काय म्हणतो? मग तिकडलं ऊस धरल्यानंतर आणि इकडला ऊस आता तुम्हाला अनुभव चांगला आहे त्याचा? पेरीचं झाड आहे. अच्छा. आणि पेरीत पातळ होते का पेरे? अच्छा. म्हणजे आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं आहे, म्हणजे ऊस असं म्हणजे जास्त फुटवे वगैरे म्हणा किंवा इकडं जास्त ऊस आहे, तिकडं कमी फरक आहे का इकडं? अच्छा. ओके. थँक्यू. सर, मला काय म्हणायचं आहे, आता बघा त्या 15 गुंठ तुमचा ऊस केला आहे, तर त्याचं काय तुम्हाला आवडेल, म्हणजे त्याचं आता बदल काय आलं? त्या 15 गुंठ्यामध्ये सर्वसाधारण 25 टन. अच्छा. गेलाय आता, म्हणजे ट्रॉल्या गेल्या. आता इकडल्या म्हणजे आता या 25 गुंठ्यामध्ये आता ह्या मोळ्या बघून हे सगळं आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे या 25 गुंठ्यामध्ये वजन येईल? माझा अंदाज आहे 50 ते 55 टनपर्यंत होणार. 50 ते 55 टनापर्यंत होतं. त्यातले आता एक ट्रॉली पण एक सांगड गेली ना, एक सांगड ह्यातली गेल्या आणि बाकीचा अजून भरपूर तोडायचा पण ऊस राहिला. ओके. तरी एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्ही म्हणजे टेक्नॉलॉजी ह्या प्लॉटला वापरल्यानंतर तुम्हाला फरक झाल्यानंतर तुम्ही काय केला? टेक्नॉलॉजी परत तुमच्या क्षेत्राला वापरलं. मी जवळजवळ 3 ते 3.5 एकर यावर्षी नवीन लागणीसाठी वापरलेलं. अच्छा. म्हणजे ही टेक्नॉलॉजीचा रिझल्ट बघून तुम्ही मी समाधानी आणि तुम्ही तुमच्या बाकीच्या क्षेत्राला पण वापरलं. ओके. तुम्हाला मातीमध्ये काय फरक वाटतो, म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही आता वापरला, जमिनीत काय फरक वाटते? जमीन पूर्णपणे भुसभुशीत झालेली आहे. भुसभुशीत झाले. अच्छा. मातीचा म्हणजे कण असा सुट्टा झाला. पूर्णपणे ओके. म्हणजे एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे. आता काय आमचे शेतकरी बांधव हे तुमचं ऐकणार आहे, लक्षात आहे, तुमचं नावासकट सगळे ऐकणार, तर त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता या टेक्नॉलॉजीबद्दल? मी स्वतः BSc ॲग्री आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की ही टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे. अच्छा. आणि बिनधास्तपणे वापरावी. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्ही BSc ॲग्री असल्यामुळे तुम्ही सगळं हे चेकिंग केले पॉवर म्हणजे तुमच्या पद्धतीने. ओके. आणि ही टेक्नॉलॉजी बाकीच्या शेतकऱ्यांनी बी त्यांनी वापरलं तर त्यांनी सुद्धा चांगलं म्हणजे उत्पादनामध्ये पण वाढू शकणार आणि ते समाधान होईल. तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.